नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा एक नवा विषय, नवी चर्चा. अर्थातच सध्या महाराष्ट्रात दुसरं काही ऐकायलाच मिळत नाही, फक्त एकच विषय, मराठा आरक्षण. आणि त्या संदर्भात विविध नेत्याच्या भूमिका, वादग्रस्त विधाने, हे सर्व आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजची चर्चा करणार आहोत. विषय आहे विविध राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधाने. मराठा आरक्षणासंदर्भात आरक्षण सुरू आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. एक सामान्य परिवारातील मुलानं एक आपली इमानदारी, निपक्षपणा, निर्भीडपणा या जीवावर हे आंदोलन उचललं आहे. मात्र जसं हे आंदोलन पुढं चालले तसं राजकीय नेते याची समीक्षा वेगवेगळी करू लागलेले आहेत. जरांगे पाटलांनी OBC मराठा समाजाला कुणबी या क्षेत्रातून आरक्षण मिळावं, म्हणजे कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, हा मुद्दा आता लावून धरलेला आहे. याच्या अगोदर विषय असा होता की मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण द्यायचं का नाही. परंतु आता ज्या काही OBC जाती तत्कालीन शासनानं जाहीर केलेले आहेत त्यामध्ये मराठासुद्धा होता. तुमच्याकडून चुकून ते विसरून राहिलेलं आहे, हे सिद्ध करण्याचा मनोज जरांगे पाटलांचा प्रयत्न आहे. मात्र हे सर्व करताना आपलं राजकारण धोक्यात येऊ शकतं. आपण OBC नेते आहोत असं म्हणत काही नेत्यांनी जी आरडाओरड सुरू केली त्याबद्दल प्रामाणिक चर्चा करणार आहोत. योगायोगानं मी कोणत्या जाती समूहाचा हा विषय इथं घेणं चुकीचं ठरेल, कारण मी आत्ता म्हटलं, जर मुद्दा योग्य असेल, जर तो प्रामाणिक असेल तर तो विचारात घ्यावाच लागेल आणि त्या अनुषंगाने चर्चा करायची आपल्याला. पहिला या ठिकाणी मुद्दा येतो तो माननीय छगनजी भुजबळ साहेबांचा. छगन भुजबळ साहेबांनी मनोज जरांगे पाटलांना OBC कोट्यातून अजिबात आरक्षण मिळणार नाही हे सांगताना जी काही वेगवेगळी विधानं केलेली ती खूप महत्त्वाची आहेत आणि ती विचारात घेणं गरज आहे. खरं तर जरा बघूया आपण की पहिल्यांदा छगन भुजबळ साहेबांचं राजकारण कुठून सुरू झालं आहे, तर फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतून अजिबात झालेलं नाही. प्रत्येक माझा मुद्दा आपण अधोरेखित केला पाहिजे. अजिबात नाही, कारण फुले शाहू आंबेडकरांचं त्यावेळी तत्कालीन शिवसेना ही अजिबात या विचार श्रेणीत नव्हती किंवा या विचारपटलावर नव्हती. त्यावेळेचं राजकारण खूप वेगळं होतं. आज जरी हे सगळे फाटाफूट करून सगळे वेगवेगळ्या याच्यातून फुले शाहू आंबेडकरांचा जय जयकार करत असले तरी त्यावेळी शिवसेना, जिथं छगन भुजबळांचा जन्म झाला, राजकीय जन्म, त्या शिवसेनेला फुले शाहू आंबेडकरांचं त्यावेळेस खूप जे सख्य नव्हतं, तर खूप वावडं होतं आपण म्हणूया. त्यामुळं त्या काळी छगन भुजबळांनी कधीही फुले शाहू आंबेडकरांचा, तसं तर आज बी नाही आहे, पण आपलं राजकारण टिकवण्यासाठी त्यांना आता फुले शाहू आंबेडकर लागतात. जरा विचार करू, पहिली सुरुवात करूया त्यांच्या समता परिषदेपासून. आज ते म्हणतात मी OBC नेता आहे. निश्चित छगन भुजबळ साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, पण खरोखर ते OBC नेते आहेत का, एका जाती समूहाचे आहेत का OBC आहेत, हे आपण विचार करूया. हा विचार यासाठी त्यांची समता परिषद, या समता परिषदेमध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर किती OBCतले बाकी लोक आहेत ही समीक्षा झाली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत जिथं समता परिषद आहे आणि तालुक्यात जिथं आहे तिथले हे जे पदाधिकारी आहेत हे नेमके कोणत्या समाजाचे आहेत याचं आपण समीक्षा केली पाहिजे. आरोप नाही आहे, समीक्षा केली पाहिजे. उगाच काहीतरी म्हणायचं उपयोग नाही. समता परिषदेमध्ये सगळे सामान्यतः आमच्या माळी समाजातले सगळे पदाधिकारी, मेजॉरिटी. त्यामुळं ही परिषद ही OBCचीच आहे असं समता परिषद म्हणणं चुकीचं आहे. ती माळी समाजाची आहे. आणि छगन भुजबळ साहेबांनी ही समता परिषद आपल्या राजकीय वाटचालीला एक मोठा आधार म्हणून उभा केलेली आहे. या समता परिषदेची जर सगळी मूल्य बघितली, नावाला ठीक आहे जयंत्या काढत असतील, पण महात्मा फुलेंनासुद्धा यांनी जवळ केलेलं नाही. मी फार जबाबदारीने सांगतो, त्यांनी सिद्ध करावं. उलट महात्मा फुलेंना जे जे अभिप्रेत नव्हतं ते विचार या समता परिषदेने त्यांचा उदो करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अनेक ठिकाणी ही समता परिषदेचे पदाधिकारी बुवाबाजी किंवा जे जे महाराज लोक आहेत यांच्या पायी लीन होताना दिसत आहेत, जेव्हा की महात्मा फुलेंचं सत्यशोधक जी विचारसरणी आहे तिला हे मान्य नाही. जरा बघा, सगळ्यांचा जीवनकाळ घ्या, इतिहास घ्या, ज्या ज्या ठिकाणी हे अतिशय भोंदू किंवा अशा लोकांच्या पायावर लोळण घेताना मला अनेक वेळा दिसलेले आहेत. हा एक विषय होता. आता छगन भुजबळ साहेब म्हणतात की मधल्या घटनाक्रमामध्ये विशेष समाज बघून बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या घटनांचा निश्चित घटना अतिशय चुकीची आहे कोणत्याही व्यक्तीचं. कारण मी जे तुमच्याशी बोलतो आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी जरी कुठल्या जाती समूहात असलो, मी जरी आज एखाद्या पक्षाचा कुठल्याही समर्थक असलो, तरीही मी मनुष्यनिर्मित जाती आणि धर्मांना वाजवीपेक्षा महत्त्व देणारा नाही. कारण मला माहिती आहे की विज्ञानवादी गोष्टी आम्ही स्वीकारल्या पाहिजेत. म्हणून मी महाराष्ट्र अणीचा अनेक दिवसापासून कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, अगदी मनातून. मला हे सांगायचं की ठीक आहे, ज्या जाती समूहात आता का नाही का मानू नये तरी सांगा. कारण का तुम्हीच आमच्या TCवर जात लिहून द्यायलात, तुम्हीच सांगायला त्या जातीचे हे आहेत म्हणून गवगावा करून. आम्ही जरी नाही बोललो तरी तुम्हीच मोठ्यानं सांगता अमुक हे या जातीचे आहेत म्हणून. तर मग ती मान्य करावी लागेल. TCवर देताय, कामकाजासाठी वापरताय, जात निवडणुकीसाठी वापरताय, तर कोणत्या जातीचा बोलला तर त्याच्यात काही विशेष मानायचं कारण नाही. एखाद्या जातीचा व्यक्ती बोलला की तो जातीवाद, आणि इतर वेळी आपण दुसरे इतर समूहाचे बोलले की तो परिवर्तन, ही भूमिका योग्य नाही आहे. जे योग्य आहे ते योग्य आहे. म्हणून या ठिकाणी मला भुजबळ साहेबांना एक विचारायचं आहे. आपण विशिष्ट समूहाच्या म्हणालात, बीड जिल्ह्यात तुम्हाला माहिती आहे राजकारण, बीड जिल्ह्यात आजपर्यंत स्वातंत्र्य उत्तर काळात OBC समाजाचं अधिराज्य आहे बीडवर. कोण होते खासदार आत्तापर्यंत जरा बघा. केशर काकूने अनेक वर्षे इथं खासदारकी केलेली आहे. फक्त एक सामान्य आमचा तेली समूह अतिशय कमी समाज असलेला आहे, त्यांना या बीड जिल्ह्यानं म्हणजे पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आमचे नंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे, ठीक आहे, कसं असू द्या, त्यांच्या हिमतीनं उभा राहिले. हिमतीनं उभा राहताना राजकारणात सगळ्यांचं समर्थन लागतं, लक्षात घ्या. राजकारण सगळ्यांच्या समर्थनाशिवाय होत नाही, कुठल्या एका जातीनं होत नाही. मुंडे साहेबांनी त्यांच्या विचारानं त्यांच्या परंतु केली, पण तिथं जर समाजानं जातीभेद केला असता इतर समाजानं, तर कदाचित मुंडे साहेबांना इतक्या उंचीवर पोचता आलं नसतं. अर्थ असा आहे, मुंडे साहेबांची राजकीय कर्तबगारी आणि समाजानं दिलेली साथ यामुळे ते उभा राहिले. तिथं कुठलाही जातीवाद नव्हता. हे खरं आहे की बीड जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात विशेषतः मराठा आणि वंजारी हा वाद फक्त राजकारण एवढ्याच क्षेत्रापुरता आहे. बाकी क्षेत्रात हा समाज अतिशय गुण्यागोविंदानं राहतो आहे. करा समीक्षात बाकी क्षेत्राची, कुठल्याही क्षेत्रात फक्त राजकारणातच फक्त हा वंजारी आणि मराठा वाद नेहमी सतत फक्त बीड जिल्ह्यात आणि काही परिसरात असेल. भुजबळ साहेब, आमचा प्रश्न आहे की आपण म्हणालात की जातीवाद तुमचा, ज्याला तुम्ही कार्यकर्ता म्हणालात, समर्थक म्हणालात, ज्यांचं या ठिकाणी एक नगरसेवक म्हणून असेल किंवा औरंगाबाद मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिनेट म्हणून काम करतायत सुभाषजी राऊत साहेब, त्यांना कुणी निवडून दिलं? तुमचा राष्ट्रवादी पक्ष एक असताना इथल्या मराठा समाजानं त्यांना निवडून दिले, हे विसरू नका. म्हणून प्रत्येक ठिकाणी जातीवाद झाला असं म्हणणं चुकीचं आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ना अमुक करायचं तमुक करायचं, पहिली गोष्ट तर सगळ्या महाराष्ट्रानं उभ्या पाहिलं की तुम्ही एक या घटनात्मक पदावर आज आहात, मंत्री आहात, एक कॅबिनेट मंत्री, आणि तो कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन सांगतो की असं असं ठरलेलं आहे, असं असं होऊ लागलेलं आहे आणि हे काय चुकीचं होऊ लागलेलं आहे, आता आपल्याला करो किंवा मरो करावं लागेल. किती चुकीचं आहे मला सांगा. त्या जरांगे पाटलाकडून शिका काही जरा जमलं तर. तुम्ही सगळेच OBC आणि मराठा नेते, आजपर्यंत त्या माणसानं कधीही OBC बांधवाच्या कुठल्याही समाजाबद्दल एक शब्दही काढलेला नाही. नेत्याबद्दल काढला असेल तो मराठा नेत्याबद्दल काढला आहे, OBCबद्दल काढला आहे, किंवा जे जे त्यांच्या विरोधात आले त्या सगळ्याला त्यांनी बरोबर उत्तरं दिलेली. परंतु समाज बांधवाबद्दलचं त्यांचं नेहमीच मत आहे की आमचा बाकी OBC बांधव आमचे आहेत. मात्र आता तुम्ही म्हणाल की हे ॲट अ टाईम कसं
तर त्याने आत्ता एकदा बी सांगा, जे काही दंगली वगैरे झाल्या ना, जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत एकदाही कुठल्याही ठिकाणी कुठल्याही सभेच्या विचारपीठावरून दंगल करा किंवा अमुक ह्याला असं करा अजिबात नाही. उलट त्यांनी मराठा समाजातील युवक आणि नागरिकांना इशारा दिला आहे, जे कोणी दंगल घडवून आणतील ते माझ्या आंदोलनाच्या विरोधात आहेत. आणि म्हणून बीडची घटना आता कळेलच आपल्याला, कोण याचा मास्टर माइंड होता तो. त्यानंतर आपल्याला खरं कळेल की सरकारमध्ये काय काय होतं ते. भयान अवस्था आहे ही. आणि म्हणून आमची एक मागणी आहे आपल्याला की अशी वक्तव्य आपण करू नका, कारण का आम्हाला सगळ्याला समाजाला एक राहायचं असतं. तुमची वक्तव्य राजकारणापुरती होतात. तुम्ही सांगितलं की आता आपलं काही खरं नाही. तुम्ही लक्षात घ्या साहेब, मला एक सांगा, तुम्ही समाजाच्या उन्नतीसाठी काय केलं आहे? तुम्ही आरक्षण मिळवून दिलं आहे का कुणी नेत्याने, ओबीसी नेत्याने? आजचे जे जे तुम्ही म्हणतात ना, तुम्ही फक्त राजकारणात आपापल्या जातीचं नेतृत्व करत फक्त बाकी पक्षांच्या प्लॅटफॉर्मवर उभा आहेत, बघा माझे एवढे आहेत म्हणून. स्वतःच्या जीवावर कधी तुम्ही सत्ता मिळवली का? अजिबात नाही. आणि फक्त जिथं कुठं जायचं आणि माझ्या जातीची एवढी मतं आहेत म्हणून मला अशी उमेदवारी द्या, मला हे मंत्रिपद द्या, असं म्हणतच ओबीसी नेत्यांनी केलेलं आहे. आत्तापर्यंत दाखवा तुम्ही ओबीसी नेत्यांनी ओबीसीचं आरक्षणासाठी कुठं काय तुम्ही काय केलं आहे ते. अजिबात नाही. ओबीसी समाजाला मिळालेलं आरक्षण हे खरं तर या देशाच्या मंडल आयोगाची फार मोठी मेहरबानी, आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रात शरद पवार यांनी जी काही लागू केलं हे आरक्षण त्यांची मेहरबानी. त्यांना तर तुम्ही कधी विचारात बी घेत नाही, कारण तुम्हाला वाटतं की तसं जर श्रेय गेलं कुणाला, मंडल आयोगाला किंवा मुख्याला, तर आमचं राजकारण कसं चालणार पुढं. म्हणून तुम्ही तसा विचार बी समाजाच्या मनात आणू देऊ शकत नाही. आणि आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला नेहमी, तुम्ही नेहमीच सांगताय असं काही बोललं की मग आमच्यात भांडणं लावताय, असं होतं आहे, असं घराणं करत बसता. आम्हाला एक सांगा, ज्या समाजामध्ये आज आरक्षण प्राप्त समाज आहे, तुम्ही 375 किंवा जवळजवळ 100 जाती आजच्या सगळ्या मिळून आरक्षणाचा लाभ घेत आहेत, यांच्यातील क्रीम वर्गच ह्या आरक्षणाचं पुन्हा पुन्हा लाभ उचलतो आहे, याच्याकडे कधी लक्ष जाणार आहे? आणि तुम्ही सांगता क्रीमी लेअर. कशाची क्रीमी लेअर? 10-10 लाखाच्या पुढं वाढत चालली क्रीमी लेअर. इथं 1 लाख उत्पन्न नसणारे वार्षिक कितीतरी ओबीसी बांधव आहेत, कितीतरी SC बांधव आहेत. 1 लाख 2 लाखाच्या खाली आहे त्यांचं उत्पन्न. त्यांनी कधीच आरक्षणाचं तोंड बघितलं नाही. मग असं का नियम काढत नाही एखादा की ठीक आहे बाकीच्यांना, तुम्हाला म्हणणं आहे ना मराठा समाजाला मिळू नये, इतर समाजाला, ठीक आहे तुमचा तो संघर्ष चालू राहू द्या, पण हा बी विचार मांडा ना की आमच्या आरक्षण पात्र समाजामध्ये ज्यांना एकदा आरक्षण दिलं त्याने आरक्षण सोडून द्यायचं. त्याची जिम्मेदारी नाही का आपलं कुटुंब सावरायचं? बाकीच्यांना येऊ द्या ना लागले. अहो आज बी मी फार जबाबदारीनं बोलतो आणि तुम्हाला हे मान्य आहे, 50% अधिक आरक्षण पात्र समाजातील 50% अधिक समाजाला आणखी आरक्षणाचं तोंड बघायला भेटलं नाही. त्यांची मुलं चुकून आलीच वर तर ती स्वतःच्या गुणवत्तेने येऊ लागलेली आहेत. कोण घेऊ लागले या आरक्षणाचा लाभ? हे जे ओबीसीतले जे धनदांडगे बनलेले आहेत ना, ज्यांना सगळे आपल्याकडं मुलांना शिक्षण देण्याची व्यवस्था आहे सगळी, ते आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देतात आणि चांगल्या कॅटेगरीमध्ये आपलीच मुलं आरक्षणासाठी रांगेत उभा करतात. याच्याकडे कधी लक्ष जाणार आहे? ठीक आहे, आरक्षणाचं आपण मान्य करू, हेही जर आपण विचार केला पाहिजे. कारण का की जर आपल्याला खरा प्रामाणिक न्याय करायचा आहे तर सगळ्या विचारात नसता. लक्षात घ्या, एवढं सोपं समजू नका. ही तर सुरुवात झाली आहे. प्रत्येक जाती समूहात एक जरांगे पाटील आता तयार होणार आहे, 100% होणार आहे. कारण या आजच्या मनोज जरांगे पाटलाने प्रत्येक जाती समूहातील लोकांना एक दिशा दिली आहे. मराठा समाजात तर ते सिद्ध झालं आहे, पण बाकीसुद्धा समूहांना एक दिशा दिली आहे. कारण तोही जाती समूह काही कुणाच्या एकटा नेत्यांच्या मागं नाही, तुमच्याही मागं सगळा माळी समाज असण्याचं अजिबात कारण नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी सत्तेसाठी संघर्ष आहे. आणि लक्षात घ्या, ज्या ठिकाणी उभं राहणार आहेत, तुम्ही असं सांगताय की लोकशाहीतल्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच नेत्यांना सर्वच समाजाची गरज असते, म्हणून तर मराठा नेते फार जपून पावलं उचलू लागलेले आहेत. त्याच्यात तुम्ही जर वडेट्टीवार साहेब झालं, हे भलतेच फॉर्ममध्ये येऊ लागलेले आहेत. मी म्हणत नाही, जरांगे पाटलांनी आज खूप महत्त्वाचा विषय मांडला. वडेट्टीवार साहेबांना तर जणू काय ते शासनात तीच आता देऊ लागलीत की काय आम्ही देणार नाही. तुम्ही ते जे शासन देणार आहे ना त्याला बोला ना, तुम्ही द्यायचं का नाही ते. तुम्ही इकडं समाजाला कशामुळे धमक्या देत राहायला लागलात? यामुळं सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. खरं तर माझा व्हिडिओ त्यासाठी आहे,
समाजातले सगळ्याच नेत्यांना, कारण मी म्हटलं मराठा समाजातले नेते का बोलत नाहीत, मराठा समाजातल्या नेत्यांना माहिती आहे की हाय तेही सगळं आमच्या हातून जाणार आहे, आणि आता जाणारच आहे. लक्षात घ्या, आता सगळी नवी पिढी येणार आहे राजकारणात. हे सगळे जुने खोंड आहेत ना, ज्यांनी आत्तापर्यंत समाजासाठी काहीच नाही केलं, सगळ्याच समाजातले, सगळ्याच. त्याच्यात तुमचे बी नंबर आहेत साहेब, लक्षात घ्या. तुमच्या बी समाजातले आता नवीन नवीन लोक येतील आता पटलावर, आणि ही सुरुवात नक्की इथूनच होईल. जरांगे पाटलांनी दिशा दिलेली आहे या संपूर्ण बहुजन समाजाला, आणि प्रत्येक समाजामध्ये आता आपले हक्काची जाणीव होणार आहे, आणि प्रामाणिकपणे लढा उभा करण्यासाठी प्रत्येक समूहात, म्हणतो मी, नुसता ओबीसीत नाही आहे, प्रत्येक समूहात आता एक मनोज जरांगे पाटील नक्कीच तयार होणार आहे. कारण आता मुलांना हक्काची जाणीव झालेली की हे फक्त आम्हाला बोलवत ठेवतात, आम्ही तुमचे बघा बघा ते असं करतील, मराठी आपल्याला फार हे करतील, मग चला चला माझ्या मागं या, असं म्हणत म्हणत त्या नेतृत्वाचा उपयोग कुठंतरी मंत्रीपद, आमदारकी, तुमच्याच घरी कशाला हो आमदारकी, सगळ्या याला घराणेशाहीला नावं ठेवताय, आणि तुमच्यानंतर समीरजी भुजबळ साहेब, का माळी समाजात दुसरे कोणी लायक नाहीत का? फक्त जे आपले समर्थक, जे आपल्याला सगळी रसद पुरवतात, त्यांचंच फक्त तुम्ही भलं केलं आहे, बाकी कोणाचं भलं नाही केलं. परंतु काय आहे, प्रॉब्लेम असा आहे की जो समाज थोडा अल्पसंख्याक राहतो ना, तो बिचारा नाईलाजानं नेत्याच्या मागं पळतो, त्याचा लाभ तुम्ही आज घेताय, एवढंच आहे. पण आता असं काही होणार नाही. आणि सगळ्याच गोष्टींचा विचार केला. सामाजिक दर्जा तुम्ही म्हणताय, मी आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो, सामाजिक दर्जामध्ये तुम्ही कुठं मागं होता? मी लहानपणी, मला आठवतं, आता माझ्या याच्यातले असंख्य लोक असतील त्यांना माहिती आहे, आम्ही जेव्हा लहान होतो ना साहेब, तेव्हा कुठल्याही माळी समाजाच्या घरी डायरेक्ट आम्हालाही प्रवेश नव्हता. तुम्ही असं म्हणाल की कसं म्हणाले, प्रवेश म्हणजे घरात, देवाऱ्यात, कारण का माळी लिंगायत हे समाज आमचं शिवून घेत नव्हता, मराठ्यांचं सुद्धा, हे सिद्ध करून दाखवतो आम्ही. मग तुम्ही सामाजिक दर्जात मागं कसे ना? आजची परिस्थिती बघितली तर, आणि तुम्ही मांसाहार बी करत नव्हता. मांसाहार न करणारा समाज म्हणजे खूप उच्च होता बरं का साहेब. तरीही तुम्हाला ओबीसीमध्ये घेतलं आहे. हा मुद्दा आणखीन उचललेला नाही, आणि हे सामाजिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही. तो होईल आता, कारण तो सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. बराचसा ओबीसीतला घटक जो आहे तो ॲक्च्युली त्यावेळेस जी काही आपली उच्च विचाराची जी एक वेगळी लय होती त्याच्याशी जोडलेला होता. उदाहरणार्थ कर्मकांडाशी जोडलेला होता, आणि मग ते इकडं बाकी लोकांशी त्यांचं रिलेशन राहत नव्हतं. मी आता आपल्याला म्हटलं ते नीट लक्षात घ्या. आणि त्यामुळं तुम्ही आता असं सांगताय की आता सिद्ध थोडं आणखीन आपल्याला करावं लागेल ते बारीक सारीक गोष्टी. ओबीसी बांधवांनी SC आमचे महार मांग समाजालासुद्धा अस्पृश्य मानलं नव्हतं का? होतं ना? मग आपण मराठ्यांनी तर 100% बहुसंख्य असल्यामुळं थोडा अधिकचा त्रास महार मांग समाजाला झालेला आहे, SC कॅटेगरीतल्या सगळ्या लोकांना झालेला आहे, हे मान्य करावं लागेल. परंतु तत्कालीन ओबीसी समाजातील एकाही कुंभाराच्या घरीही कुणाला महार मांगाला प्रवेश नव्हता, हे आम्हाला चांगलं माहिती आहे. किंवा इतर बी ओबीसीतल्या ज्या काही जाती आहेत त्यांच्या घरात डायरेक्ट कुणालाही प्रवेश नव्हता. अगदी ST कॅटेगरीमध्ये असलेले कोळी समाजाच्या घरीसुद्धा नव्हता. सगळ्यात पीडित होती तर SC कॅटेगरीतले आमची जमात होती. तरीही आपण हे सगळं वर सोडून दिलेलं आहे. राजकारणाचा खेळ करत करत जे निर्णय होतात त्याच्यावर आम्ही चाललेलो होतो. माझं एवढंच म्हणणं आहे, सगळ्याच्या पलीकडे जाऊ द्या. आरक्षण फक्त एक जगण्यासाठी आपण भांडत असलेला संघर्ष आहे. पण माणूस म्हणून, समाज म्हणून या सगळ्या आमच्या बहुजन समाजाला एकत्र जायचं आहे. तेव्हा तुम्ही बहुजन नेत्यांनी जरा तोंडावरून बोला. आमच्यामध्ये फार दरी निर्माण होणार नाही, फूट पडणार नाही, याच्यासाठी आपण काळजी घ्या, एवढीच आपल्याला आम्ही विनंती करतो आहे. कारण का आणखीन खूप पुढं जायचं आम्हाला. दररोजचं जीवन जगताना शाळा आहेत, प्रशासन आहे, इथं सगळ्याच जातीची लोक असतात. तेव्हा जर प्रत्येकानं असं जातीवादातून एकमेकाकडे पाहायला प्रयत्न केला तरी समाजव्यवस्था पुढं कशी जाईल हा मोठा प्रश्न आहे. कारण आपल्यात जातीवाईज प्रशासन नाही आहे, आपल्यात जातीवाईज शाळा नाही आहेत, जातीवाईज आरोग्य नाही आहे, जातीवाईज शिक्षण नाही आहे. इथं तुम्ही काय करणार आहेत? म्हणून अगदी प्रामाणिक हा माझा विचार मांडण्याचा प्रयत्न आहे की बहुजन समाज कसा एक राहील. हे आरक्षण तर एक साधी गोष्ट आहे, साधा एक संघर्षाचा, तो सुटेल कधी ना कधी, कोणत्याही मार्गातून घटनात्मक सुटेल किंवा इतर मार्गानं
सुटण्याचा तो प्रयत्न होईल. परंतु आम्ही सर्व जे बहुजन लोक गाव पातळीवर गल्लीत एकत्र राहतो त्यांच्या विचारांना कुठं धक्का लागणार नाही, त्यांच्या संबंधांना त्यांच्या वाटचालीला धक्का लागणार नाही याची तुम्ही सर्वांनी दखल घ्यावी, काळजी घ्यावी एवढीच विनंती. धन्यवाद.